कोकणात राणे विरुद्ध राणे. कोकणात महायुतीत धुमशान. महायुतीचे नेते वाद कसा सोडवणार? असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाहीये. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीत सुरू असलेल्या कुरबुरींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला किनार आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण आणि कणकवलीतल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची. मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगल्यानं इथली निवडणूक राज्यभर गाजली आहे. शिवसेना आमदार निलेश राणेंनी आपला आक्रमकपणा कायम ठेवलाय, तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही निलेश राणेंच्यासाठी आपलं वजन टाकलंय. शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर दोन दोन वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत. आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही, पण जिल्ह्याचा, आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो. कोकणातल्या या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय. शिवसेना आमदार निलेश राणेंनी मालवणमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकत लाखोंची रोकड असलेल्या बॅगेचा प्रकार समोर आणला. तर या प्रकरणी बेकायदेशीरपणे एखाद्याच्या घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. कोकणातल्या महायुतीतल्या या वादावर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच आत्मचिंतनाचा सल्ला दिलाय. खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे. म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाहीये. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. दरम्यान कोकणातल्या सिंधुदुर्गात महायुतीतली ही स्थिती का निर्माण झाली याचा विचार व्हावा, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार निलेश राणेंनी दिली आहे. हे आता त्यांनी समजून घ्यायचं आहे. आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला, युतीमध्ये आपण लढूया असं सांगितलं. ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे. काही ओव्हर स्मार्ट लोक आहेत त्यांच्याकडे. सन्माननीय चव्हाण साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती होऊ शकली नाही. बाकी सगळ्यांना युती हवी होती, स्थानिक पातळीवर सगळ्यांना युती हवी होती. एका व्यक्तीमुळे ही युती तुटलेली आहे. तर आता त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी पण विचार करावा की एक मॅच्युरिटी असलेला आपल्याला एक भाजपचा प्रदेश अध्यक्ष हवा, की कळ काढणारा, सगळीकडे पैसे वाटणारा, वातावरण गढूळ करणारा. सगळं काय महायुतीचं व्यवस्थित चालू असताना आपण वातावरण का खराब करता? इथले कणकवली कशी असली पाहिजे, इथले वेंगुर्ला कसं असलं पाहिजे, इकडे सावंतवाडी असली पाहिजे, मालवण कसं, ह्याची चिंता आम्हाला असल्यामुळे त्यासाठी आम्ही मतदारांकडे मतदान मागतोय. ह्या उणीधुणी काढण्यासाठी आपल्याकडे 4 तारखेपासून वेळ आहे ना, तेव्हा बोलू ना त्याबद्दल. कोकणात महायुतीत निर्माण झालेल्या मतभेदांच्या आगीत तेल ओतण्याचं काम विरोधकांनी केलंय. मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आमचे मतभेद असतील, पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का? जास्त वाटत. कोकणातल्या सिंधुदुर्गात या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेली दरी येणाऱ्या काळात कमी होणार की रुंदावणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.